तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी फिरत फिरत आलतो माझ्या मित्र विशाल त्याच्या वावरामध्ये, आणि आपला बंडॅक्स पण येईल मित्रांनो सोबत. आपल्या बंडॅक्स तर गेला मित्रांनो तो पळून. तर मित्रांनो, असंच फिरत फिरत आलतो, पण विशालने मला एक गोष्ट सांगितली. मित्रांनो, तुम्ही ते टॉवर बघू शकता बघा, ही लाईन. तर मित्रांनो, हे टॉवर, त्या टॉवरबद्दल त्यांनी एक गोष्ट सांगितली मला. म्हणजे ते टॉवर त्याच्या वावरात आले आणि त्याला त्या टॉवरच्या जी जागा तिथं टॉवर बसवलेलं आहे त्याच्या बदल्यात त्याला त्या लाईनवाल्यांनी 3 लाख रुपये दिलेले मित्रांनो. तर तेच बघायला आलतो आपण, कुठं बसवला त्यांनी टॉवर आणि त्याला पैसे कसे भेटले. आणि ते पण सांगितलं 3 लाख भेटून त्याला महिन्याला 5 ते 10 हजार रुपये भेटणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगतो, ती लाईन कशाची आहे. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता दूर तिकडे टॉवर दाखवली तुम्हाला ना, तिकडे रेल्वे स्टेशन आहे. आमचं रेवटेगाव रेल्वे स्टेशन आहे. पहिले आपले जे डिझेल इंजिन होते ते चालत होते, पण आता त्यांनी लाईनवरले इंजिन आणण्यासाठी ही लाईन आणलेली आहे. ते इकडे वैजापूर सिटी, तिथून ती लाईन आलेली आहे. तर अशी मित्रांनो, वैजापूरपासून प्रत्येकाच्या वावरात हे टॉवर बसवत आलेली आहे. आणि प्रत्येकाला त्यांनी त्यांची जी जागा घेतलेली त्याचे पैसे दिलेले आहे. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे लांब रेल्वे लाईन आहे आणि ही टॉवरची लाईन आहे. तर मित्रांनो, चला तुम्हाला जागा दाखवतो किती गुंतलेली आहे. आणि विशालचं एक मेन म्हणजे मित्रांनो, त्याचे एकदम जो पलीकडला त्याचा दुसरा शेतवाला जो मालक आहे आणि विशाल, त्याच्या एकदम जो बांध राहतो बांधावरच आलेलं आहे. थोडा अजून डिस्टन्स ते झालेला असता तर तो त्याच्या दुसऱ्याच्या वावरात गेलेला असता, पण हा टॉवर त्याच्या वावरामध्ये आला. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे टॉवर जवळ. हे बघा मित्रांनो, हा टॉवर आहे, एवढा मोठा टॉवर आहे हा. आणि मित्रांनो, सगळ्यात एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा, इथं जे विशालचं वावर संपून जाते, हा बांध आहे मित्रांनो. पलीकडून तिकडून दुसऱ्याचं वावर आहे. आणि बघा किती बांधाच्या कडाला एकदम टॉवर आलेला आहे मित्रांनो. अजून थोडा त्यांचा डिस्टन्सचा काही प्रॉब्लेम असता ते टॉवर तिकडून गेला असतं पलीकडून, तर मित्रांनो आम्हाला 1 रुपया पण भेटला नसता विशालला. थोड्या कारणामुळं टॉवर इकडं आला आपल्या बांधाच्या अलीकडून, आणि विशालला 3 लाख रुपये भेटलेले मित्रांनो. तर असा कोणाच्या पण वावरातून अशी लाईन जाणार असेल तर असा टावर बसून पैशाचा फायदा घ्या मित्रांनो, सरकारच्या पैशाचा. आणि मित्रांनो, टावर बसवल्यानंतर इकडे बाजूला बघा मित्रांनो, हे शेततळ आहे आमचं आलं. आणि इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे फॉरेनमध्ये किंवा आपल्या स्विमिंग पूलमध्ये राहत नाही का, स्विमिंग पूल राहतो आणि माणूस वरती जातो पायऱ्या चढून आणि वरून उडी मारतो पाण्यामध्ये, तसाच सीन झालेला आहे मित्रांनो. त्या बघ वरती टावरला 3 टप्पे तार बसवण्याकडून त्या टप्प्यावरून डायरेक्ट आपण शेततळीमध्ये उडी मार, एकदम स्विमिंग पूल सारखी जागा झालेली मित्रांनो इथं. आणि मित्रांनो, या टावर खाली तो मक्का कांदे काही पण लावू शकतो मित्रांनो. फक्त याचे 4 पाय जे टॉवरचे एवढेच जागा गुंतलेली, बाकी जागा सगळी तो कामामध्ये घेतो. बघा मित्रांनो, सरकारने बघा एवढी जागा आपली घेतली, पण त्याच्या बदल्यात 3 लाख रुपये दिले आपल्याला लाईनवाल्यांनी. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला शेतीचा व्हिडिओ आणि माहितीबद्दल, या टावरबद्दल, तर लाईक करा आपल्या व्हिडिओला. नवीन असाल आपल्या चॅनलवर असे सबस्क्राईब करा. आम्ही असेच शेतीचे आणि असेच एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवत असतो. धन्यवाद.